नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. मित्रांनो, नवरात्री हा पूर्ण भारतभर साजरा केला जाणारा उत्सव आहे. हा आनंदाचा, ऊर्जेचा, उपासनेचा, आराधनेचा उत्सव आहे. ह्या नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यांना आपण नवदुर्गा म्हणतो आणि ह्याच नवदुर्गांच्या रूपांचे व्हिडिओ मी या सिरीजमध्ये घेऊन आली आहे. आजचा नवरात्रीचा 8वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी जी दुर्गा पूजली जाते ती आहे महागौरी. ही गौरवर्णीय देवी शांती आणि तपस्येचं रूप आहे. गौरवर्णामुळे तिला चंद्र कुंद फुलांची सुद्धा उपमा दिलेली आहे. ही श्वेत वस्त्रधारी, तिचं वाहन वृषभ आहे. ती अतिशय निरागस आणि तेजस्वी आहे. महागौरी म्हणजे निर्मळता, पावित्र्य आणि शुभत्वाचं मूर्त रूप आहे. तिचं स्वरूप चंद्रासारखं शुभ्र, हिमालयासारखं उज्ज्वल आहे. आजच्या भागात आपण तिची कथा, स्वरूप, पूजा आणि आधुनिक जीवनातील महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीजींनी कठोर तपस्या केली. हजारो वर्ष तिने अन्नपाणी सोडलं, व्रत केलं, ध्यान केलं. ह्या कठोर तपस्येमुळे त्यांचं शरीर कृश, कांतिहीन आणि काळसर झालं. त्यानंतर भगवान शंकराच्या कृपेने गंगा मातेने त्यांना स्नान घालवलं. त्यामुळे त्यांचं शरीर पुन्हा तेजस्वी झालं, चंद्रासारखं शुभ्र झालं. त्याच दिव्य स्वरूपाला महागौरी असं नाव दिलेलं आहे. ही महागौरी कशी दिसते तर ही शुभ्र वस्त्र परिधान केलेली असते. हिच्या 4 हातांपैकी एका हातामध्ये त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू, एक हात आशीर्वाद मुद्रेमध्ये आणि दुसरा वरद मुद्रेमध्ये असतो. हिचं वाहन वृषभ आहे, जे कष्ट, धैर्य आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. माता गौरी आपल्याला काय सांगते? शुद्ध मन, स्वच्छ विचार आणि निरपेक्ष प्रेम हेच खरं सौंदर्य आहे. आजच्या काळात आपल्याला अशाच महागौरी बघायला मिळतात. आपल्या मनाचं आणि आत्म्याचं शुद्धीकरण, नातेसंबंधामध्ये स्वच्छता आणि प्रामाणिकपणा, जीवनातल्या गोंधळात शांतता मिळवणं हे त्यांचं स्वरूप असतं. आजच्या स्त्रीसाठी महागौरी म्हणजे तिची कोमलता, तिचं करुणामय हृदय आणि तिच्या आयुष्याचं पवित्र तेज. पण या सौंदर्यातही धैर्य आणि संघर्ष करण्याची शक्ती दडलेली असते. जशी पार्वतींनी तपश्चर्येने आपल्या इच्छित ध्येयाची प्राप्ती केली, तसंच आपणही आपल्या ध्येयासाठी सातत्य, संयम आणि श्रद्धेने प्रयत्न केलं तर आपल्याला यश नक्कीच येतं. हीच आपली तपस्या असते. आजच्या समाजात महागौरीचं रूप प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतं. आईच्या शुद्ध ममतेमध्ये, मुलीच्या निरागस हसण्यामध्ये, पत्नीतल्या निष्ठेमध्ये आणि प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासामध्ये ते दिसतं. ती सौंदर्याची प्रतिमा आहे, पण गरज पडली तर तीच न्यायासाठी कठोर योद्धा बनू शकते. हा संदेश आपल्याला महागौरीच्या उपासनेतून मिळतो. आता आपण थोडक्यामध्ये महागौरी आणि शंकराच्या विवाहासंबंधी थोडी माहिती घेऊया. मित्रांनो, महागौरी देवीचं जीवन हे केवळ तपश्चर्या आणि शुद्धतेचं प्रतीक नाही, तर ते दैवी प्रेम आणि समर्पणाचंही उदाहरण आहे. भगवान शंकराशी विवाह हीच तिच्या तपस्येची सर्वोच्च फलश्रुती होती. सतीने आहुती दिल्यानंतर हिमालयाची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला. आता सती म्हणजे दक्ष प्रजापतीची मुलगी. ती नंतर हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला आली. तिला आपण पार्वती म्हणतो. बालपणापासूनच पार्वतीला भगवान शंकराविषयी प्रचंड श्रद्धा आणि प्रेम होतं. तिनं ठरवलं होतं की मी शंकरालाच पती म्हणून प्राप्त करेल. त्या इच्छेसाठी तिने कठोर तपस्या केली आणि मग शंकरजी प्रसन्न झाले. शंकरजींनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. शंकराने तिच्या तपश्चर्याचं फळ म्हणून तिला वरण्याचा संकल्प केला. गंगा मातेने तिला स्नान घालून उज्ज्वल केलं, तेजस्वी केलं आणि त्याच शुभ्र स्वरूपाला आपण महागौरी म्हणून ओळखतो. त्यानंतर हिमालय पर्वतावर भव्य विवाह सोहळा पार पडला. सर्व देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा या दैवी विवाहाला उपस्थित होते. भगवान शंकराचं भस्मलेपित जटाधारी नागाभूषित स्वरूप आणि महागौरीचं पवित्र तेजस्वी रूप, 2 शक्तीचं मिलन म्हणजे पुरुष आणि स्त्री शक्तीचं अद्वैत एकत्रीकरण होतं. हा विवाह केवळ 2 व्यक्तींचा नव्हता, तर शिवशक्तीचं ते मिलन होतं, जे संपूर्ण विश्वाला संतुलित राखतं. मित्रांनो, महागौरी आणि शंकरजीच्या विवाहाची कथा आपल्याला शिकवते की खरी नाती श्रद्धा, संयम आणि विश्वासाने जुळतात.
ध्येय किती कठीण असो, सातत्याने प्रयत्न केल्यास ते साध्य होतंच. प्रेमाचं खरं सौंदर्य त्याग, निष्ठा आणि संयमात असतं. आजच्या काळात ही कथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, कारण ती शिकवते की समर्पण आणि शुद्धतेतूनच खरी प्राप्ती मिळते. 8व्या दिवशी माता महागौरीची पूजा विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी तिला नारळ किंवा शेंद्री रंगाचे फळ अर्पण करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली जाते. तिचा मंत्र आहे ओम देवी महागौरेई नमः. हा मंत्र भक्तिभावाने जपल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात, मन शांत होतं आणि वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते. मित्रांनो, माता महागौरी आपल्याला काय शिकवते? शुद्ध मनाने केलेले प्रयत्नच खरं सौंदर्य देतात. संयम आणि श्रद्धेने प्रत्येक ध्येय साध्य करता येतं आणि नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा हीच खरी शक्ती असते. आता आपण ऐकून आहोत हरितालिका, मंगळागौर आणि महागौर. तर मग काय आहे या तिघींमध्ये कोरिलेशन ते पण बघूया. तर हरितालिका ही कन्येचं रूप आहे. पार्वतीचं तपश्चर्या आणि शिवप्राप्तीची इच्छा असणारी ही कन्या. दुसरी महागौरी म्हणजे वधूचं रूप आहे, नववधूचं रूप आहे, शिवविवाहानंतरचं शुभ्र तेजस्वी स्वरूप. आणि मंगळागौर पत्नीचं रूप आहे. पतीच्या आयुष्य व कुटुंबाच्या मंगलासाठी ती प्रार्थना करते. अशा ह्या कन्या, वधू आणि पत्नी, जिला आपण महागौरी म्हणतो, तिचेच 3 हे रूप आहेत. तर आजच्या ह्या महागौरी पूजनाच्या दिवशी मी देवी मातेला प्रार्थना करते की ती तुमच्या जीवनातील दुःख नाहीशी करो आणि आनंद, समृद्धी व सौख्याने तुमचं जीवन उजळून निघो. जय माता दी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. थँक्यू.